हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? होळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. तर आज होती होळी आणि आता पटापट मला स्वयंपाक करायचा आहे. मी दुपारी स्वयंपाक नव्हता केला, मी डायरेक्ट संध्याकाळी होळीचा स्वयंपाक करते. मस्त पुरी भाजी आणि मस्त छान अशी शेवयांची खीर बनवली होती मी. आणि पूजा करायला जायचं आहे खाली, म्हणून मग मस्त घाई खूपच घाई असते तर सगळ्या कामांची. ते मस्त असं स्वयंपाक करून घेतला छान. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे घरात दाखवून दिलं, होळीचा नैवेद्य काढून घेतला आणि मग माझं आवरायला घेतलं. तर इथे छान अशा पुऱ्या पण करून घेते आणि मस्त वाटत होतं. आणि खाली ना छान असे गाणे वगैरे लावले होते, तर तेच करता करता छान तो स्वयंपाक केला मी ऐकता ऐकता गाणे. आणि छान असा होळीचा दिवस एन्जॉय केला, होळीचा दहनचा दिवस. आणि मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर ना नैवेद्य वगैरे दाखवून मग मी खाली जायचं होतं. पूजाचं ताट पण रेडी केलं. हे बघा, अशा प्रकारे पूजाचं ताट रेडी केलं होतं मी. आणि मी पण स्वतः अशी रेडी झाली होती. खूप जास्त काही आवरलं नव्हतं, का की खाली जाऊन ना मग कलर वगैरे लावतात सगळे. तर अशी सिंपलच रेडी झाली होती. त्याच्यानंतर खाली आलो आणि मग आम्ही पूजा वगैरे करून घेतली. माझी सासू, माझी मावस सासू, मी, माझ्या दोघं देराण्या आणि सगळे मिळून असं पूजा करतात. मग आम्ही पूजा वगैरे करून घेतली अगोदर होळीची. आणि छान असं दिवा वगैरे अगरबत्ती ओढून घेतली, फूल हार सगळं अर्पण केले. मी नैवेद्य बनवून आणला होता घरून, तो पण दाखवून दिला. आणि सगळेच येतात बिल्डिंग मधले खाली पूजा करायला, मस्त वाटतं. आणि असे सण वगैरे असले ना सगळेच जमतात खाली, तर खूप छान वाटतं. त्याच्यानंतर मग पाणी पण असं वळून घेतलं. आता आपण सगळं बघत आलोय ना, ते तसंच करतो, तर जी आपली प्रथा आहे. आणि माझी मम्मी ते सासू आई जे काय करत होते आम्ही पण तसंच करतो. आणि मग पाणी पण वाढून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडे फोटो वगैरे पण काढले. मग आई आणि त्यांना ना हळद कुंकू केलं, त्यांच्या पाया वगैरे पडून घेतल्या खालीच. आणि मस्त वाटतं. आणि ना मस्त निवांत आलो होतो स्वयंपाक वगैरे करून खाली. मुलांना पण घेऊनच आलो होतो, मस्त वाटत होतो. मग सगळ्यांना हळद कुंकू केलं, पाया वगैरे पडले. आणि मग कलर पण आम्ही मग खाली खेळूनच घेतो, का की ना होळीचा आम्ही धुलीवंदनच्या दिवशी ना काही कलर वगैरे मुलीच खेळतात, माझ्या मुलगा काही खेळत नाही. तर ते खालीच मग आम्ही एकमेकांना कलर लावून घेतला तेवढा, बस एवढंच. आणि इतकी मज्जा केली ना आम्ही खाली होळी खेळायची. ह्याच म्हणजे होलिका दहनच्याच दिवशी आम्ही इतकी होळी खेळली, तर होळी खेळायची गरजच नाही. मस्त वाटलं. आणि आम्ही तिघं जावा मिळून ना खूप मस्त एन्जॉय करतो. कुठला पण सण आला ना मग आम्ही तिघं मिळूनच करतो, मस्त वाटतं आणि छान राहतो. आधी तर रोज आम्ही खूप जास्त असं भेटत वगैरे नाही, पण सण असले ना मग भेटतो आणि मस्त एन्जॉय एन्जॉय करतो. खरंच खूप छान वाटलं. मग इथे आईनं सगळ्या मुलांना कलर लावला आणि हिला पण, माझी देराणी आणि तिला पण कलर लावून घेतला. तिने पण सगळ्यांना कलर लावला, सगळ्यांच्या पाया वगैरे पडले. आणि माझी ना ती छोटी ती होती ना मावस सासूची सून, ती आली थोडी घरी गेली होती, मग ती थोडी उशिरा आली. मग ती आल्याच्या नंतर मग त्या दोघांनी मला असं भरवलं ना कलरनी. मी पण घरी गेली होती आणि तिथून मग नंतर मी खाली आली, तर त्या दोघांनी मस्त प्लॅन करून ठेवला होता की ताई आली तर छान असं ताईलाच भरवू. मग इथे त्यांनी मला इतकं भरवलं पुन्हा असं कलरनी, पण मस्त वाटत होतं. हेच दिवस असतात मज्जा करायचे सणाच्या दिवशी, खूप मस्त भारी वाटतं. हे बघा, इथे दोघांनी मस्त असं हातात कलर घेतला आणि दोघं माझ्याकडे आले होते. मी घरून आलीच होते, मग तेवढ्या त्या दोघांनी मला तो भरवलं. मग मी पण मोठी आहे, मी पण त्या दोघांना इतकं भरवलं होतं, मस्त मज्जा केली. आम्ही तिघं मिळून छान अशी मज्जा करतो. सगळे सण आम्ही तिघं मिळून साजरे करतो. आमचे सासू ते पण आमच्या सोबतच असतात, ते पण आमच्या सोबत मज्जा करतात. आणि अशीच असते फॅमिली, आणि आमची फॅमिली खूप छान आहे. मस्त वाटतं आम्हाला, खूप छान एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी होळी खेळायची गरजच पडली नाही, इतकी आम्ही मज्जा केली. तर तुम्ही बघू शकताय आमची होळी कशी झालेली आहे. असं होतं मग होळीचा दिवस, आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही. त्याच्यानंतर मग एकमेकांना कलर लावून घेतले, छान असे फोटो काढले. सगळेच आले होते त्यांनी, सगळेच बायकांसोबत आम्ही कलर वगैरे लावला. सगळ्यांच्या पाया वगैरे पण, जे मोठे होते त्यांच्या पाया पडल्या.
आणि मग होलिका दहन झालं आणि त्याच्यानंतर माझा मोबाईलच खराब झाला होता म्हणून ब्लॉग थोडे लेट येत आहे. तर समजून घ्या. आणि मोबाईल बनवून आणलाय तर सगळ्यात अगोदर होळीचाच व्हिडिओ टाकते आहे. असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. चला मग बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय सगळ्यांना.